आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। संजय गायकवाड मध्ये तो नेहमी बाहेर देत होतो का जेवण वगैरे खराब होतं दाखवलं स्मेल घेऊन काय विषय कोणते विषय काही नाही। आता हे नागपुरातलं पाणी का सुरू करत ते कॅन्टीन वरती पण बोला आहे का तुम्हाला काय अनुभव त्याचा? नाही 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 सोडून द्या स्किप सोडून द्या अनुभव करे नागपूरला प्रचंड पावसाने थोडं आणि सगळीकडे पाणी साचते आता आणि प्रत्येकदा नागपूरच्या कॉर्पोरेशनच्या कारभारावर प्रत्येक नोकस केलं नाही। बघा ज्यावेळेस एक लेवलच्या वर पाऊस येतो त्यावेळेस सगळंच मला असं वाटतं की ज्या ज्या नाल्या असतील किंवा जे जे स्वच्छता अभियान झाले असणार ते कुठेतरी चोक होण्याचं चोक होतात। आणि मला असं वाटतं की एक आजचं कारण आज रेड अलर्ट असल्यामुळे पुढचे 2 दिवस हा सगळा त्रास राहणार। त्यानंतर मला वाटतं पाणी सरल्यानंतर ही सगळी सिच्युएशन कंट्रोलमध्ये येणार। नुकसानही मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, अनेक मोठ्या पाऊस पाण्याखाली गेलेली आहे। नाही मला वाटतं काही नाल्याकाठी जे घर आहेत, नागनाल्याच्या काठी जे घर आहेत, ज्या काही झोपडपट्ट्या आहेत तिथेच दरवर्षी थोडं बहुत पाणी साचतं, पण असं घरं पाण्याच्या खाली जाणं वगैरे नाही। काही थोडं 1-2 फूटपर्यंत पाणी येतं असं दरवर्षीच नागपुरात होतं ज्यावेळेस पावसाळ्यात 2-3 दिवस या प्रकारची स्थिती असते। दुसरीकडे संजय गायकवाड जे आमदार आहेत शिंदे शिवसेनेचे त्यांनी निकृष्ट दर्जा मिळतो म्हणून आकाशवाणी आमदारमधल्या मॅनेजरला चोख चोपलेलं आहे आणि आता याचा आपण व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याच्यावर कारवाई करा अशा स्वरूपाची मागणी गायकवाडांवर होती। बघा आपल्याला माहीतच आहे की थोडंसं आमदार निवासांमध्ये अनेक वेळा या प्रकारच्या तक्रारी येत असतात। निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दल नाश्त्याबद्दलच्या तक्रारी नेहमी येत असतात आमदारांच्या माध्यमातून, पण या प्रकारे कुणालाही मारहाण करणे किंवा कायदा आपल्या हातात घेणे हे चुकीचं आहे। अनेक आयुध आमदार साहेबांकडे होते, अनेक विषय त्यांच्याकडे होते, त्यांनी तक्रार केली असती तर मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरच बदलला गेला असता, पण हे करणं चुकीचं आहे। शिक्षकांचं मोठं आंदोलन सुरू आहे, गिरणी कामगारांचं मोठं आंदोलन सुरू आहे, विरोधक जाऊन त्यांना भेटलेलं आहे, त्यानंतर सरकारवर सुद्धा मोठी टीका होणार आहे। सरकारचे प्रतिनिधी निश्चितच गिरणी कामगार असतील, शिक्षक असतील, शिक्षक संघटनेचे इतर लोक असतील, सगळ्यांसोबत भेट घेतच आहे आणि सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आहे। ज्या प्रकारे राज्यात आपल्याला बाकीही समस्या आहेत तर निश्चितच याही लोकांच्या समस्या पूर्ण होतील। अमोल मिटकरी असं म्हणतात की फायनान्स डिपार्टमेंटला जाणीवपूर्वक काही लोक आहेत ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, शिक्षक विभागाकडे पैसे वर्ग केले तरी देखील दिले जात नाही। मला असं वाटतं अमोल मिटकरी जिंचा थोडासा त्यात अभ्यास कमी असणार, पण मला मी ते बघितलं नाही, मी त्याच्यावर काही कमेंट करू इच्छित नाही। माझ्यावर कोणतेही गंभीर आरोप त्यांनी केलेले नाही आहे। त्यांचं आणि माझ्या आईचं अनेक दिवसापासून वाद आहे आणि त्या वादाच्या याच्यात त्यांनी 498A मध्ये केसेस टाकले आहे। महाराष्ट्रामध्ये 42,331 498चे केसेस आहे। आता मुख्यमंत्री साहेब प्रत्येक केसेसला जाऊन भेटून आणि प्रत्येक 42,000 लोकांना भेटून तो विषय काही मध्यस्थी करू शकत नाही आणि कोर्टात सबज्युडिस असल्यामुळे या संदर्भातलं वक्तव्य करणं चुकीचं होणार आणि या प्रकारचं त्यांनीही काही करणं, कारण हा कोर्टात विषय चालू आहे, न्यायालयीन विषय सुरू आहे आणि न्यायालयामध्ये ही प्रक्रिया सुरू असताना न्यायालयावरती भरोसा ठेवला पाहिजे। न्यायालय निश्चितच सगळ्यांचा न्याय करणार। असे अनेक प्रश्न आहेत जे मी अनेक वेळा प्रयत्न केले यांचे दोघांचे भांडणं मिटवण्याचे, पण त्यावेळेस मी अपयशी राहिलो। पण आता मी परत प्रयत्न करणार, पण मला असं वाटत नाही की हे या प्रकारचे या न्यायालयातले जे विषय आहेत ते न्यायालयातच निपटतात। ठाकरे गटातील एका खासदारावर निशिकांत दुबे यांनी आता निशाणा साधला। त्यांचं असं म्हणणं आहे की या खासदारांनी करोडो रुपयांचे फ्लॅट्स मुंबईत घेतलेले आहेत, विरारमध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि हे सगळे नॉन मराठीकडे घेतलेले आहेत। मराठी अमराठीचा वाद करणाऱ्यांवर आता प्रश्न वाटतो। बघा आपण नेहमी बघतो की उभाठा शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत, आमदार आहेत, हे सगळे नेहमी मागच्या 30 वर्षापासून यांची सरकार महानगरपालिकेत आहे, हे नेहमी या प्रकारच्याच लोकांना मदत करतात आणि कुठेही कोणत्याही मराठी माणसाला मदत करण्याचं काम यांनी कधीच केलेलं नाही आहे। आणि नेहमी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस यांची सरकार होती
भरपूर पैसे यांच्या सगळ्या नेत्यांनी जमवले आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या फ्लॅट इतर लोकांकडनं ते घेत आहे. पण मुंबईमधनं मराठी माणसाला हातपार करण्याचं काम हे ठाकरे शिवसेनेनेच केलेलं आहे, हा माझा आरोप आहे. कालच मी मागच्या आठवड्यातच या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की हे लवकरात लवकर सुरू करू. काल या संदर्भातला GR सुद्धा निघाला. या संदर्भाचे आदेश सुद्धा डीएमओच्या माध्यमातून सगळ्या धान खरेदी केंद्रांवर दिलेले आहे.